मेडल देऊन त्यांचा सन्मान करतो. तर या 12th मॅन देवीचा पाडाचे 12th मॅन या बघा रेस लागले काही बिनजोडचे दोघे पण काय जबरदस्त धावत आहेत. या लवकर 12th मॅन या कोणीतरी एक जण ये मेडल देऊन सन्मानित करायचंय. बघा मेडल कुणाला पाहिजे या लवकर. वाखांची ओपनिंग पेर येऊ द्या प्लीज. ऋषी हरिश्चंद्र जाधव यांना मी विनंती करेन आपल्या शुभ असते आपण याचे 12th मॅन होते आपल्या पहिल्या मॅचचे. देवीचा पाडाचे आहेत मंथन आहेत बहुतेक मंथनला आपण सन्मानित करतोय. तर मानेरीचे कोण आहे 12th मॅन या आपण दीप आहेत. 12th मॅनचा सन्मान मेडल देऊन आम्ही करतोय. बऱ्याचदा जे खेळत आहेत त्यांना बक्षीस मिळत असतात पण 12th मॅनला या ठिकाणी आपण सन्मान देतोय. आठवण म्हणून हे मेडल आम्ही देतोय की आम्ही सागाव चषकमध्ये गेलो होतो. आम्ही 12th मॅन असतानाही आम्हाला मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. वळूया आपण पुढील सामन्याकडे करूया. कॉमेडी बॉक्समध्ये परिवर्तन या ऐकूया आपण अजित देसाई यांचा आवाज खेळाच्या पहिल्या सत्रात. धन्यवाद. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक वॉल्यूम द्या थोडा वॉल्यूम द्या थोडा बेस. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक माइक टेस्टिंग हॅलो चेक ओके ओके. थँक्यू सो मच. आमची गुरुवारी विनोद पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकला. अगदी बोपर गावाचा एक गोड आवाज. आपण नेक्स्ट मॅच एका बाजूला फाईट करतो तो खोनी आणि दुसऱ्या बाजूला आपण संघ बघतोय तो वाकलन. तर टीम खोनीनं टॉस जिंकला घेतला डिसिजन फिल्डिंगचा आणि इन्व्हाइट केला टीम वाकलन संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला जीत बोहीर नावाचं वादळ आहे आणि दुसऱ्या बाजूला ऋषी बोहीरनं देखील भरपूर स्पर्धा गाजवल्यात आणि जीतचं कौतुक करेल तितकं कमीच आहे कारण भरपूर चांगलं क्रिकेट त्याच्याजवळ आहे. केतन म्हात्रे नसेल कारण ISL बिलमध्ये त्याचं जरूर सिलेक्शन जरूर झालं आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. चला स्पीडअप घ्या वेळ घेऊ नका प्लीज. थोडं फास्ट जायचं आहे ऋषी. चला वेळ घेऊ नका प्लीज. सागाव चषक 2025 मध्ये आपण जरूर बघतोय. आजच्या दिवसामधली ही दुसरी मॅच. एका बाजूला टीम वाकलन आणि त्यांच्या जोडीला फाईट करतोय संघ मात्र तो खोनी. आपण बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकामध्ये आपण पहिल्याच बॉलवरती ऋषीचा हा बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. टू बाउन्स चौकार. धावा मिळतील ते 4. पहिल्याच बॉलवरती सुरुवात चांगली केली आहे कारण यासाठीच जाणला जातो. स्विच भरपूर चांगला त्याच्याजवळ असतं. रिव्हर्सचे फटके भरपूर खेळत असतो. हा देखील चांगला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग देखील तितकीच चांगली झाली आहे. फेक की कारण एक सिंगल जरूर मिळेल. स्ट्राईक एंडला आता मात्र मी मगाशीच सांगितलं जीत भोईर एक टीम वाकलन संघाचा चांगला खेळाडू आहे. त्यानं देखील भरपूर क्रिकेट खेळलं आहे. भरपूर एक्सपिरियन्स त्याच्यावरती जरूर आहे आपल्याला पाहायला मिळतं आणि
टू व्हीलर बाईक देखील त्याच्याजवळ देखील आपल्याला पाहायला मिळतात, भरपूर आहेत. स्विच हिट, पहिलाच बॉल, चुकीचं शॉट सिलेक्शन आणि इथून पहिलाच धक्का टीम वाकलन संघाला लागला. पहिल्याच बॉलवरती कुठेतरी स्विच हिट खेळायचा होता आणि खेळला आणि त्यानंतर कॅच आउट झाला. फलंदाज लागलाय टीम वाकलन संघाला मोठा धक्का. जीत भोईर बॅक टू द पवेलियन. इथून मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय नवीन बॅटर आलाय सनी म्हात्रे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं चालू आहे. हर्षदनं देखील ओपनच्या स्पर्धा भरपूर खेळल्यात. टीम खोनी संघाचा तो देखील चांगला गोलंदाज. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. हर्षद स्वतः देखील आले होते, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. अजून एक धक्का, जसा मैदानाच्या आतमध्ये खेळाडू सनी आला तसंच बाहेर जावं लागेल, नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. दुसरा धक्का टीम वाकलनला. प्रीत भोईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. तिसऱ्या क्रमांकावरती आला. पहिल्याच बॉलवरती सुरुवात जरूर ऋषी भोईरनं चांगली केली होती चौकारानं. त्यानंतर स्ट्राईकवरती जीत भोईर आला आणि जीत भोईरने कुठेतरी आपण बघतोय पहिल्याच बॉलवरती स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि तिथूनच कॅच आउट झाला. त्यानंतर सनी आला आणि सनी देखील कॅच आउट झाला. आता नवीन बॅटर प्रीत भोईर आला. प्रीत भोईरला इथून मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, कारण ऋषी भोईरनं काहीतरी कानमंत्र तिला दिलाय, कारण मैदानाच्या आतमध्ये त्याला माहिती आहे धावा येणं गरजेचं आहे. 5 षटकांची मॅच. मागच्या मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं अतिशय चांगली बॅटिंग प्रवीण जोशीनं तब्बल 48 धावा वैयक्तिक बनवल्या. बॉल क्षेत्ररक्षक आहेत तिथे आपण बघतोय, तोपर्यंत मिळेल ते एक सिंगल. अगदी साधा सोपा, अगदी हातामध्ये काय आपण बघितलं लगेचच फेकलाय. चांगलं क्रिकेट त्याच्या जवळ देखील आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये 6 बॉलचा खेळ झाला. 2 विकेट्स आतापर्यंत हर्षदनं आपल्या खोनी टीमला मिळवून जरूर दिलात आणि स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा ऋषी जनस पहिल्या बॉलवरती सुरुवात चांगली केली आहे. हा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करतात. बॉल थांबणार नाही. एक स्क्रीनच्या दिशेनं बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल. 4 धावेसाठी चौकार. अखेरीस मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय चांगली फटकेबाजी ऋषीनं पहिल्या बॉलवरती चौकार, शेवटच्या बॉलवरती देखील चौकारच ठोकला. आतापर्यंत ऋषीने 3 बॉल फेस केले, 9 धावा बनवल्यात. चांगली फटकेबाजी आता ऋषीवरती जबाबदारी आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय जीत देखील बाद झाला. निकेतन म्हात्रेसारखा खेळाडू आज संघामध्ये नाही आहे, तर कुठेतरी थोडीशी कमी भासत असेल, कारण तो देखील एक
अतिशय चांगला खेळाडू कल्याण डोंबिवलीमध्ये नव्हे तर आता सर्वीकडे ओपनचं क्रिकेट देखील भरपूर चांगलं खेळत असतो. दहा धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज हेमंत फुलटॉस बॉल होता इथे हलक्या हाताने घेऊन काढला. जिथे क्षेत्ररक्षक आपण बघतोय मग आपला तैनात जरूर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत धावा मिळेल ती फक्त एक सिंगल स्ट्राईक ऋषी जवळ आली आहे. इथून ऋषीला आता बॅटिंग चांगली करणं गरजेचं आहे. टीम आपल्या वाकलन संघासाठी धावा येणं गरजेचं आहे. हेमंत बॉलिंग मार्कवरती आहे. षटक क्रमांक दुसरं त्याच्या हातामध्ये दिलंय टीम खोनी संघानं आणि चांगली गोलंदाजी हेमंतनं करणं गरजेचं आहे. चांगला संघर्ष इथून टीम वाकलन संघाला करावा लागेल. या मॅचमध्ये धावा येणं गरजेचं आहे. मॅच चांगली होणं गरजेचं आहे. चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे. इथून षटकार चौकार ऋषीला मारावे लागतील. धावा येणं भरपूर गरजेचं आहे या मॅचमध्ये, कारण पहिल्या मॅचमध्ये तब्बल 99 धावा झाल्या. एका बाजूला संघ फाईट करत होता तो मात्र आपण बघितलं मानेर यांनी त्यांच्या विरोधात देवीचा पाडा संघ. आता ही दुसरी मॅच. हा बॉल हवेमध्ये आहे. हर्षद तिथे तैनात आहेत. दोन्ही हात खुल्ले केलेत आणि विकेट. ऋषीला देखील माघारी परतावा लागेल. टीम वाकलनला लागतोय धक्का. तिसरा फलंदाज बॅक टू द पविलियन. चौथ्या क्रमांकावरती किरण म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये केतनचे बंधू आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. एकविराचरणी त्यांना उदंड आयुष्य लागो हीच प्रार्थना आपण करू आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देखील आपण देणार आहोत. आणि आज इथून बॅटिंग चांगली करावी लागेल आपल्या टीमसाठी, कारण धावा धावफलकावरती 11 आहेत. 3 विकेट गेल्यात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ते दुसरं 2 बॉलचा खेळ झाला. हेमंत गोलंदाजी आतापर्यंत चांगली केली. 2 बॉल अतिशय चांगले. पहिल्या बॉलवरती एक सिंगल, त्यानंतर एक विकेट. 4 बॉल अजून देखील शिल्लक आहे. इथून बॅटिंग किरणला चांगली करणं गरजेचं आहे. आता या मॅचमध्ये बॅटिंग चांगलीच करावी लागेल. संघर्ष इथून चांगला करणं गरजेचं आहे. धावा येणं गरजेचं आहे. मॅच कशी होणार आहे हे आपण नक्कीच बघणार आहोत. हा बॉल नक्कीच आपण बघतोय. पंचांचा इशारा सांगतायत संदीप पाटील वाईट बॉल. हेमंत बॉलिंग मार्कवरती. षटक क्रमांक दुसरं सागाव चषक आपण जरूर बघतोय. 12व्या खेळाडूसाठी जरूर वेगळी संकल्पना, एक मेडल जरूर त्या खेळाडूला दिलं जातं. हेच तर सागाव चषक दर वर्षामध्ये काहीतरी वेगळी संकल्पना आणत असतं. हा बॉल हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न होता. फिल्डिंग चांगली झाली आहे. का क्षेत्ररक्षण आहे आपण बघतोय. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होत आहे आणि अगदी चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालं. कौतुक करेल या खेळाडूचं आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. डावखुऱ्याचा फलंदाज प्रीतला आपण बरोबर प्रीतला चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतात दूरवरून. एक धाव तर कंप्लीट झालाय. दुसरी साखा ऑल आज फेकी देखील तितकीच चांगली. डायरेक्ट हिट. थोडंसं वाजता आपल्याला जरूर पाहायला मिळतं. असं वाटलं की होतोय की काय. असं चांगली फेकी देखील केली आहे. तुमचा थ्रो येणं भरपूर गरजेचं आहे आणि बाउंड्री लाईनवरून फेकी करणं म्हणजे अवघड असतं आणि तितक्याच वेगानं हा बॉल परफेक्ट आपण बघतो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. कौतुक करेल काय काय खेळाडूंचा अगदी फेकी अतिशय चांगली असते. हा बॉल मोठा फटक्यांपासून वंचित जरूर ठेवला. एक तर कंप्लीट झाली आहे. किरणने सांगितले एक सिंगल इथून घ्यायची आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 16 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक. 5 बॉल झालेत. धावसंख्या धावफलकावरती 16. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलला मिडॉन हर्षद होते आपल्याला पाहायला मिळतं. का फिल्डिंग झाल्या. फलंदाज प्रीतला देखील माघारी परतावा लागेल.
लगेच बॉल हातामध्ये कॅरी केला, लगेचच फेकी केली आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं हर्षद टोंबळेच्या मैदानाच्या आतमध्ये आणि इथून विकेट. प्रीतला देखील माघारी परतावं लागेल. फलंदाज बॅक टू द पवेलियन. लागलाय धक्का चौथा मैदानाच्या आतमध्ये टीम वाकलन संघाला. बॅटिंग करत असताना टीम वाकलन कुठेतरी बॅकफुटला जातो. इथून संघर्ष चांगला करावा लागेल या मॅचमध्ये. किरणला आता धावा कराव्या लागतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय उमेश भोईर. इथून उमेशवरती देखील आता जबाबदारी आहे, कारण जीत आऊट झाला, ऋषी आऊट. इथून आता मात्र चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे. टीम वाकलनला चांगली गोलंदाजी टीम कोणी संघाकडे आपल्याला पाहायला मिळतं. कोणी संघ देखील एक मजबूत संघ आपल्याला पाहायला मिळतोय. करण सारखा त्या संघामध्ये खेळाडू, अतिशय चांगली फलंदाजी नेहमी त्याची आपण बघत असतो. आणि हर्षद देखील एक चांगला खेळाडू आहे. त्यानं पहिलं षटक हाताळलं. आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा पहिला बॉल आपण जरूर बघतोय. फणसांचा इशारा अजून देखील काही नाही मिळतं. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी इथून हर्षदला आता करावी लागेल. पहिलाच बॉल इथून डॉट आला. उमेशला चांगले फटके या मॅचमध्ये मारावे लागतील. लक्ष त्या खेळाडूवरती जरूर आहे. चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा सुवर्ण चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळतं. इथून मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलंय. एक सिंगल आता मात्र आली आहे. ओके, तर लक्षात घ्या टीम मानेरे संघ विनर मॅच होणार नाही आहे. जी रेग्युलर आहे तीच होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. यानंतरची मॅच भाल आणि मोठी देसाई दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. रिपोर्ट करायचं आहे. लक्षात घ्या. हलक्या हाताने किरण घेऊन काढला. इथे क्षेत्ररक्षक आहेत आणि हो डायरेक्ट करायचा होता, परफेक्ट केला होता. मात्र उमेश धावले नाही आहेत. किरण सांगतायत धावायचं होतं आणि कुठेतरी स्लो झाले होते मध्ये, त्यानंतर थोडेसे बचावलेत. आत्तापर्यंत 4 विकेट गेले, 18 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ झाला. हर्षद ठोंबरेनं आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून आणि इथून घेतला जाईल फलंदाज बाद. झेल टिपलाय सरफराजनं आणि इथून फलंदाज बाद होतो. विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निशांत भोईर आला. पूर्णपणे बॅकफुटला गेलाय. टीम वाकलन आता बॅटिंग चांगली करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 चालू आहे. निशांत आता किरणवरती जबाबदारी राहिली आहे. हा बॉल फक्त हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल जरूर मिळाली आहे. आता शेवटचा बॉल शिल्लक असेल. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फास्ट खेळा, थोडं लक्षात घ्या, कारण आजच्या दिवसामध्ये देखील चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. इथून काल देखील टीम स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान आई गावदेवी उंबारली संघानं या स्पर्धेमध्ये बाजी मारली आहे. फायनलमध्ये गेलाय संघ. हा बॉल फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आपण तिथे पाहायला मिळतो. एक सिंगल इथून मिळेल. स्ट्राईक आता स्वतः जवळ आहे. किरण आपल्याला पाहायला मिळतं.
या मॅचमध्ये तब्बल आपण धावसंख्या बघतोय ते 20 धावा. षटक क्रमांक 3 संपला. 5 गडी बॅटिंग करत असताना वाकलन टीमने गमावल्या. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आपण जरूर बघतोय. नेक्स्ट मॅच टीम बहाल निहाल आणि त्यांच्या विरोधात फाईट करणार मोठी देसाई. दोन्ही टीमचे कॅप्टन आला असेल तर रिपोर्ट करा. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस. त्यानंतरची मॅच असेल RM11 सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात फाईट करायचे कोळेगाव विश्वास. या दोघांमध्ये ही मॅच आपल्याला बघायला मिळेल. अतिशय चांगला लाईव्ह कास्ट ओमसाई MTC आपण बघतोय. पुरुषोत्तम बहा भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेतात. स्कोररच्या भूमिकेमध्ये आशिष म्हात्रे. गेले 2 दिवस त्यांचं देखील काम अतिशय चांगलं राहील आहे. नक्कीच भरपूर मेहनत घेतात हे सर्व खेळाडू. टीम सागावचे आपल्याला पाहायला मिळतात. 29 स्कोरबोर्ड 20 धावा. 5 विकेट्स आतापर्यंत गेल्यात. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय सरफराज. षटक क्रमांक 4 त्याच्या हातामध्ये दिलाय. टीम आपण बघतोय खोनी इथून फिल्डिंग करते. बॅटिंगसाठी इन्व्हाइट ते वाकलन संघाला. आता मात्र किरणला इथून धावा बनवाव्या लागतील कारण 20 धावा धावफलकावरती बॅटिंग चांगली ह्या मॅचमध्ये करणं गरजेचं आहे. हा बॉल किरणचा. क्षेत्ररक्षक तिथे आहेत फक्त बघावा लागणार आहे. बॉल निघून चाललाय. 6 धावांसाठी येतोय किरण म्हात्रेच्या बॅटमधून षटकार. आणि स्कोरबोर्ड 26 धावा. आता इथून सरफराजवरती पहिल्याच बॉलवरती हल्ला किरण म्हात्रेनं केला. इथून पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी इथून सरफराजला करणं गरजेचं आहे. सचिन जाधव सागावशा त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांनी देखील या स्पर्धेला जरूर सहभाग आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याबद्दल देखील स्पॉन्सरशिप या स्पर्धेला जरूर देण्यात आलं. त्यांचं देखील मनाच्या अंतर्गत धन्यवाद. आणि फलंदाज बाद ज्यानं पहिल्या बॉलवरती षटकार जरूर ठोकला मात्र आता कुठेतरी इथून बाहेर गेलं. किरण म्हात्रेला देखील धक्का क्रमांक 5 टीम वाकलनला. बर्थडे बॉय बॅक टू द पवेलियन. ट्वेंटी 26 धावा धावफलकावरती 6 विकेट्स आतापर्यंत टीम वाकलनच्या गेल्यात. सरफराज पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये स्वतः झेल खाली चाललाय आणि हो घेतले अजून एक विकेट्स. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती जरूर सरफराज आहे. घेणार का सागाव चषकामध्ये दुसरी हॅट्रिक. पहिली हॅट्रिक झाली आहे आणि इथून अजून एक धक्का. टीम लागतो वाकलनला. हॅट्रिकचा बॉल जरूर होता. आपल्याला पाहायला मिळते सरफराज चांगली गोलंदाजी त्या खेळाडूजवळ अगदी आपण बघतोय. पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक कसं करायचं आहे गोलंदाजाकडून शिकलं पाहिजे. 2 बॉलवरती 2 विकेट्स त्यानंतर 1 सिंगल आले. टोटल बॉल झाले 4. आतापर्यंत सरफराजनं 4 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये. 27 आणि स्कोरबोर्ड 7 गडी वाकलन संघाचे आतापर्यंत बाद झालेत. हा बॉल पुन्हा एकदा आपण बघतो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल इथून गेली आहे. सिंगलवरती समाधान मानावा लागेल. शेवटचा बॉल
ओव्हर नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये झाला, धावसंख्या 28. नेक्स्ट मॅच टीम भाल आणि त्याच्यासोबत फाईट करणार मोठी देसाई, दोन्ही टीमचे कॅप्टन. लगेचच रिपोर्ट करायचं, लक्षात घ्या इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे. पुन्हा एकदा आपल्याला जरूर बघायला मिळतं लॉंग ऑफला पुन्हा एकदा त्याच दिशेनं खेळून काढला एक सिंगल. धावसंख्या धावफलकावरती 29 जावा आणि इथून षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं. चौथ्या षटकानंतर टीम वाकलन संघाचे 29 धावा आतापर्यंत झाल्यात. काय चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. टीम वाकलनला अजून धावा 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीम खोनी संघासमोर, खोनी संघ देखील एक मजबूत संघ आहे आपल्याला जरूर पाहायला मिळत. आणि टीम भाल आणि मोठी देसाई लक्षात घ्यायचं आहे, मॅच चालू व्हायच्या दुसऱ्या सेकंड इनिंग चालू व्हायच्या आधीच इथे उपस्थित राहायचं आहे. जर पहिला बॉल झाला तर लक्षात घ्यायचं आहे दोन्ही टीम मधला एक कॅप्टन आमच्या व्यासपीठावर उपस्थित असला तर दुसऱ्या टीमला 2 धाब्याची पेनल्टी असेल, देखील लक्षात घ्यायचं आहे. तर दोन्ही जरी टीम नसले इथे उपस्थित तर जो कमिटी डिसिजन घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल, हे लक्षात घ्या. तर टीम मोठी देसाई आणि भाल रिपोर्ट करायचा आहे. हा बॉल मात्र फाटवलाय, पंचांचा इशारा नो आणि बॉल निघून जाईल. 4 धाव्यांसाठी चौकार. या धावा मिळतील ते 5. तो 34 धावा, नो बॉल आलाय. शेवटच्या षटकामध्ये किरण म्हात्रे टीम खोनी संघाचा आपण बघतोय. पहिलाच बॉल नो आहे. फ्री हिटची संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल. स्ट्राईक एंडला फलंदाज अजिंक्य आहे आणि हा बॉल खेळून काढणार क्षेत्ररक्षक तिथे. फ्री हिट बॉल आहे, एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल. रनआउटची संधी असती जर फेकी चांगली झाली असती, मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन जरूर पाहायला मिळतं. लेफ्टी रायटी असल्यानंतर फिल्डिंगमध्ये भरपूर चेंजेस वारंवार कराव्या लागतात. हेच क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं आणि लेफ्ट हँड बॅट्समन अगदी घातक असतात, हे देखील आपण बघतो. चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून नेहमी आपल्याला बघायला मिळते. 36 धावा धावफलकावरती. 1 बॉलचा खेळ झाला, अजूनही 5 बॉल शिल्लक. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आणि इथून आजचा दिवस या स्पर्धेचा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसामध्ये आपण जरूर बघणार आहोत कोणता संघ बाजी मारणार. तो 36 झालाय, अजूनही 5 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा किरण म्हात्रे बॉलिंग मार्कवरती. स्टेप आउट करून गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आउटफील्ड फास्ट क्षेत्ररक्षक दूरवरून आल्यास फिल्डिंग चांगली झाली आहे आणि तोपर्यंत धावा झाल्यात कंप्लीट. त्या 2 तिसरीचा कॉल जरूर अजिंक्यचा होता, मात्र इथून 2 धावा कंप्लीट झाल्यात. 38 धावा. थर्टी 38 धावा. इथून पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळेल की आता घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. आपण बघतोय लॉंगॉनला एक सिंगल इथून झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 39 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ते मात्र अंतिम षटक. बॉल आतापर्यंत झाले ते 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आतापर्यंत विकेट्स टीम वाकलनच्या गेल्यात त्या 7 आणि बॅटर स्ट्राईक एंडला आपण बघतोय ते मात्र नितेश. हा बॉल टफा पडल्यानंतर समजला नाहीये, निघून चालला. डॉट 2 to go. अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. काहीतरी अजिंक्य कानमंत्र जरूर देतील आता. निशांतला इथून अजूनही 2 बॉल बाकी आहेत.
बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण बघतोय किरण म्हात्रे आतापर्यंत. फुटबॉल होता, व्यवस्थित बॅटवरती घेता आला नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल मात्र अजिंक्यने सांगितलं नाहीये आणि इथून होईल का दुसरी धाव कंप्लीट, मात्र नाही. आउट झाला फलंदाज आणि फलंदाज बाद होत असताना टीम वाकलनला धक्का क्रमांक 8वा. डीजे शेवटचा बॉल गोदून काढलाय. तिथे लंकाला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल आणि दुसरा धाव आपल्याला देखील कंप्लीट झाली आहे. इथून आपल्याला बघायला मिळतंय धावसंख्या धावफलकावरती 42 धावा आणि इथून 43 धावेंचं लक्ष इथून पार करायचं टीम खोनी संघाला. बॅटिंग करत असताना वाकलन टीमनं बनवल्या 42 आणि 43 धावेंचं लक्ष आहे. ते मात्र टीम खोनी संघासमोर. टीम वाकलन लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. इथून आपण बघतोय 5 ओव्हरमध्ये जशा पाहिजे तशा धावा वाकलन टीमनं बनवल्या नाही तर विकेट्स लवकर गेल्या आणि त्यानंतर 42 झाल्या. 43 धावेंचं इथून लक्ष ठेवलंय टीम खोनी संघासमोर. पहिल्या डावाचा खेळ इथून संपला. आता मात्र दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम खोनी संघाला 43 धावा बनवायच्या आहेत आणि यानंतरचा आवाज आपण बघतो नेहमी सर्वीकडे पसरला. भोपरगावचा एक गोड आवाज आमचे गुरुवर्य विनोद पाटील सरांचा तुम्हाला ऐकायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच अजित. स्वागत आहे तुमचं या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. ज्या खेळामध्ये दडले तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट. अनिश्चिततेने भरलेला खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटतो ग्रेट. आणि या खेळाच्या निमित्ताने मित्रांनो तुमची आमची नेहमी होत असते भेट. स्वागत आहे तुमचं चेहरादेव क्रिकेट संघ सागाव आयोजित सागाव चषक 2025 दिवस 3. मैदानावरती सामना क्रमांक सुरू आहे 2. श्री गणेश राशी 11 खोनी वर्सेस वाकळण. 2 ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधात आपण बघतायत. या दुसऱ्या सामन्यामध्ये टॉस जिंकून प्रथम खोनी संघाच्या संघनायक हर्षदने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय गोलंदाजाने योग्य सिद्ध केला या मैदानावरती आणि बलाढ्य अशा वाकण संघाला या ठिकाणी रोखलेले. तर टार्गेट एकूण 43 धावांसाठी ठेवण्यात आले. 42 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. पहिल्या मॅचमध्ये 99 धावा बघितल्या. या मॅचमध्ये आपण 42 धावा बघितलेल्या आहेत. पण बघूया या धावसंख्येचं संरक्षण या मैदानावरती वाकण संघ कशा पद्धतीने करतोय. दोन्ही संघ झुंजार आहेत. दोन्ही संघांचा क्रिकेटचा इतिहास धगधगता राहिलेला आहे. एकाच जिल्ह्यातील 2 संघ, एकाच जंगलातले 2 वाघ या मैदानावरती आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी तयार झालेले आहेत. निमित्त आहे सागाव चषक 2025चे सुंदर पर्व आणि ठिकाण आहे उंबारली गाव आणि गावदेवी क्रीडांगण. याच मैदानावरती उंबारली संघाने काल अंतिम सामना जिंकून अंतिम फेरी या ठिकाणी पूर्ण केली आणि आता मात्र बघूया इथून कोणता संघ आज सुपर 4 मध्ये दाखल होतोय. पहिल्या सामन्यात जय मसोबा मानेरे संघाने जबरदस्त खेळ केला, विजयावरती शिक्कामोर्तब केलाय आणि आता आपण दुसऱ्या सामन्याच्या दिशेने वळूया दुसऱ्या सत्राकडे. जीतचा चेंडू कट केला बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डिंग थोडीशी खराब. एक धाव या दरम्यान पूर्ण केली गेली आहे. स्ट्राईकवरती या ठिकाणी सरकलेला फलंदाज आपण बघतायत किरण. करण त्या ठिकाणी हर्षद ठोंबरे आणि करण ठोंबरे 2 फलंदाज मैदानावरती सलामीला बघतायत. जीत लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट. हुक केला. टायमिंग नाही झालं व्यवस्थित. झेलची शक्यता
झेल त्या ठिकाणी आपण बघितलं तर क्षेत्ररक्षकाने टिपलेलं आहे, थोडंसं फंबल झालं होतं. आतातून असं वाटलं निसटेल की काय, बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये काय घडलं होतं. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आले होते. आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न, टॉप एज लागलाय, चेंडू हवेमध्ये आणि त्या ठिकाणी एक नवोदित खेळाडू प्रयत्न करतोय. सुंदर झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद होतोय. कारण याच विकेटची गरज आहे, अशाच गोलंदाजीची गरज आहे. ऑलरेडी धावफलकावरती धावा फक्त आपण जर पाहिलं तर 42 आहेत, 43चं टार्गेट. आणि वाकण संघाला 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी ऑलरेडी लागली होती, ते म्हणजे लेट आले म्हणून, आणि त्यात त्यांचा 12th मॅन नाही आहे, त्यामुळे ही पॅनल्टी त्यांना या ठिकाणी लागलेली आहे, अशी आयोजकांची सूचना आहे. तर पॅनल्टी लावताना आयोजकांनाही कुठल्याही प्रकारचा खरं तर आनंद होत नसतो, पण काही नियम असतात, काही प्रोटोकॉल असतात, त्यांचं पालन तुम्हाला करावं लागतं. त्या नियमांचं उल्लंघन जेव्हा तुम्ही करता तेव्हा मात्र तुम्हाला दंडित केलं जातं. म्हणजे इथे आणखीन 2 धावांची पॅनल्टी आयोजकांच्या वतीने लावलेली आहे, कारण 12th मॅन नाही आहे. आधी 2 धावांची लागलीच होती आणि आणखीन 2 म्हणजे एकूण 4 धावांची पॅनल्टी लागलेली आहे. आणि या षटकानंतर 4 धावा आपण खोणीच्या अकाउंटमध्ये ॲड करणार आहोत. मंचावरती सागावची स्पर्धा आणि सागावचे सगळी प्रतिष्ठित व्यक्ती मंचावरती उपस्थित आहेत. मगाशी आपण बघितलं भाऊ ठाकूर होते, हरिश्चंद्र जाधव, त्याचबरोबर नुकतंच ज्यांचं आगमन झालं आहे आदरणीय श्री शनिदास जाधव, त्याचबरोबर आदरणीय श्री सुरेश जाधव व त्याचबरोबर सचिन जाधव यांचं आगमन झालेलं आहे. आणि या दरम्यान आपण बघतात अंपायर इशारा करतात चौकार. या सगळ्या मान्यवरांचं आम्ही स्वागत करतोय. आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम या ठिकाणी या सगळ्या मंडळींचं राहिलेलं आहे. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात कधी ना कधी तरी क्रिकेट खेळतो. काही जण त्याला करिअर बनवतात, काही जण त्याला छंद बनवतात, काही जण चांगलं खेळत असताना मध्येच क्रिकेट सोडून द्यावं लागतं, कारण घरची जबाबदारी खांद्यावरती येते. अनेक जबाबदाऱ्या खांद्यावरती पार पडत असताना तुम्हाला मग ज्या तुमच्या जे छंद आहेत त्याचा त्याग तुम्हाला करावा लागतो. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार, पुन्हा एकदा जीत, लेफ्ट आर्म राऊंड विकेट, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न या ठिकाणी आपण बघतायत. हा डॉट बॉल, या रिव्हर्सनेच खरं तर अजित भोईर बाद झाला होता या मॅचमध्ये, आणि त्यामुळे ही धावसंख्या तुम्हाला 50च्या आत बघायला मिळाली. कालही पहिल्या दिवसामध्ये आपण 50च्या आत 2 वेळा धावसंख्या बघितली. आज सकाळी 99चा डोंगर उभा केला मानेरेने. हवेत झेलची शक्यता आहे, कठीण आहे, एफर्ट चांगले होते त्या ठिकाणी. किरण फार वेगाने धावत गेला होता. या दरम्यान आपण बघताय धावसंख्या धावफलकावरती झालेली ती म्हणजे एकूण 6. षटक पहिलं प्रगतीपथावरती. बॉलिंग मार्कवर ठाणे जिल्ह्याचा शूरवीर, नाव त्याचं जीत भोईर. असंख्य रेकॉर्ड आपण बघितलं त्याच्या नावावरती. आत्ताच ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याला मिळाला. भरपूर वर्ष या संघाची सेवा केली आहे. एक लेजंड क्रिकेटर जीत. त्याच्या समोर तितकाच प्रतिभा संपन्न हर्षद ठोंबरे बॅटिंग करत असताना. षटक पहिलं संपलं, धावसंख्या धावफलकावरती 7, टार्गेट एकूण 43 आहे. पण पॉवर प्लेचं षटक चांगलं राहिलं. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर भाल वर्सेस जय हनुमान मोठी देसाई. भालचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मोठी देसाईचे कॅप्टन आले नाही. इनिंग ब्रेकमध्ये टॉसला येणं कंपल्सरी, अन्यथा पॅनल्टी लागेल. जशी पॅनल्टी वाकणाला लागली तशीच आता जय हनुमान मोठी देसाईलाही लागलेली 2 धावांची पॅनल्टी. आणखीन जर उशीर केला तर लक्षात असू द्या पॅनल्टी लागू शकते. मला वाटतं आता आलेले आहेत. प्लीज स्वतःला पॅनल्टी लावून घेऊ नका मित्रांनो, वेळेवरती या. सगळ्यांनी सहकार्य करा. जेव्हा तुम्ही आयोजकाच्या भूमिकेत असता तुम्ही हीच अपेक्षा समोरच्या संघांकडनं करत असता, त्यामुळे कॉपरेट करा प्लीज. मैत्री आपली सगळ्यांची एकमेकांशी घनिष्ठ आहे, पण ती मैत्री जेव्हा तुम्ही आयोजक असता तेव्हा ती मैत्री आपल्याला निभवता येत नाही. हो हो, समोर खेळतायत, फिल्डर नाही आहेत, अगदी सरळ जाऊन स्क्रीनवरती धडकतोय चेंडू, येतोय चौकार.
हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने उडवलाय. आणखीन एक लाजवाब फटका येतो हा षटकार. पाहू शकाल ॲक्शन रिप्ले मध्ये जबरदस्त फटका. हर्षद ठोंबरे नामी काफी आहे. जबरदस्त बॅटिंग. समोर गोलंदाज निशांत भोईर. पिचिंग आउटसाइड लेग स्टंप. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. वाईटच्या आधाराने एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती 18. टार्गेट फार मोठं नाही आहे, फारसा दबाव नाही आहे खोटे टीमवरती. गोलंदाजांनी केलेली मेहनत, त्या मेहनतीला फळ या ठिकाणी मिळालेले. आणि आता मात्र उर्वरित काम फलंदाजांना पार पाडायचे. 18 वरती 1 विकेट गमावलेलं आहे. निशांत पुन्हा एकदा ओव्हर दी विकेट. ओहो हो, पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. टिपिकल हर्षद ठोंबरे, खोणी ब्रँडेड सिक्सर. कॅमेरावर आपण बघतायत संस्कार. आज नीरज आहे. संस्कार देखील जबरदस्त कॅमेरामॅन आहेत. वय वर्ष फक्त 14. 11व्या वर्षी कॅमेरामॅन म्हणून काम करायला सुरुवात केली ओमसा MTC साठी. आणि त्यानंतर सातत्याने दर्जेदार कामगिरी त्याची राहिली. पायातला चेंडू होता या ठिकाणी आपण बघतात. मागे गेलाय, धावचीची संधी होती पण नॉनस्टॉक इनला कोणीही नव्हतं. आणि या दरम्यान आपण बघतायत 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघताय 25. टार्गेट एकूण 43 धावांचे, म्हणजे अजूनही 18 धावांची गरज आहे 20 चेंडूमध्ये. पॅनल्टी आपण ॲड नाही केली. टार्गेट आणखीन सोपं होईल 4 धावांनी कोणीसाठी. खरं तर मगाशी नंतर करायची होती पण आता तो पहिला चेंडू डिलिव्हर्ड झाला दुसऱ्या ओव्हरचा, त्यामुळे आपण नंतर ते ॲड करू. कट करतायत, मागे जीत आहेत. चांगलं यष्टीरक्षण. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 25. 1 विकेट गमावलेलं आहे. टार्गेट अजूनही आपण बघता 18 धावांची गरज आहे विजयासाठी. निशांत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. यानंतर टॉस देखील आपण करणार आहोत भाल वर्सेस जयनुमान मोठी देसाईमध्ये. ओहो, पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी मन बदलवलं इथे विभीषणने. अशा प्रकारे 2 षटकं संपल्यात. 25 धावा झाल्यात आणि त्यात 4 धावा आपण ॲड करतोय, म्हणजे 29 धावा झाल्यात. आणि यानंतर वळूया आपण व्यासपीठाच्या दिशेने, जिथे मान्यवरांना थोडीशी घाई आहे. तर आधी आपण टॉस करणार आहोत. तर सचिन जाधव या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर सचिन जाधव, का तर सचिनचंच नाव सचिन माहिती नव्हतं आम्हाला. आम्ही त्याला पूर्वीपासून बबलू किंवा डब्ल्यू या नावाने ओळखतो. आणि आज या ठिकाणी तो नाणेफेकीसाठी तयार आहे. मान्यवर आहेत आमचे फार जुने मित्र आहेत. त्यांचे बंधुराज सुना हे देखील अगदी सगळे बालपणीचे मित्र आहेत. टॉस आपण करणार आहोत. राहुल त्या ठिकाणी समजावत आहेत की टॉस कशा पद्धतीने. एका बाजूला सागाव चषक, दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन असं लिहिण्यात आलेलं आहे. टॉस जिंकलेलं आहे मोठी देसाईने. डिसिजन काय आहे? फिल्डिंग करणार आहे. इन्व्हाइट केले या ठिकाणी दोन्ही कॅप्टन. तर भालला ते आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तर आधी आपण ज्ञानेश्वर ठाकूर अर्थातच सगळ्यांचाच लाडका भाऊ ज्याला आपण करणार आहोत सन्मानित. आणि हा सन्मान राहुल जाधव यांच्या शुभ हस्ते केला जाईल. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा. आणि 27 गावात कुठेही जावा भाऊला असं कुठलं गाव न जिथे भाऊ ठाकूरचं नाव नाही. तर भाऊचा सन्मान या ठिकाणी होतोय राहुल जाधव यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद भाऊ, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आपलं अमूल्य योगदान आणि आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिल्याबद्दल.
चेरादेव क्रिकेट संघ सागाव आपलं हृदयाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करते. यानंतर वळूया आपण नुकतंच ज्यांचं आगमन झाले शनिदास जाधव. विनंती करणं शनिदादांना की आपण या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. शनिदास जाधव सागाव यांचा सन्मान आपण करतोय. काय चेक करायचंय? स्कोर स्कोर किती झालाय? 39. 4 रन पाहिजेत. आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. दरम्यान पुढचा सन्मान सुरेश जाधव यांना मी विनंती करेन, आदरणीय श्री सुरेश जाधव यांचा सन्मान राहुल जाधव यांच्या शुभ हस्ते. यानंतर पुढील सन्मान सचिन जाधव. सचिन जाधव यांना विनंती करून आपण या, आपला सन्मान देखील या मंचावरती केला जाईल. 4 धावांची गरज आहे, 2 विकेट गमावलेले आहेत. विवेक ठाकरे न्यू बॅटर मैदानावरती येतोय. समोरच्या दिशेने फोर्सिंग स्ट्रोक आणि या फटक्याने मॅच झालेले फिनिश. इथून जिंकलेला संघ श्री गणेश राशी 11 खोणी. अभिनंदन टीम खोणी, हार्डलक टीम वाकण. आणि यानंतर लगेचच मैदानावरती जे हनुमान मोठी देसाईने उतरायचं आहे. दोन्ही संघाचे 12th मॅन खरं तर नाही आहेत वाकळांचे, कारण 12th मॅनचा आम्ही सन्मान करतो. इथे प्रत्येकाला मेडल देऊन हे सन्मान आम्ही या ठिकाणी अगदी पहिल्या दिवसापासून करतोय. या जीत भोईर या, आपण आपला सन्मान या मंचावरती करायचा आहे. आणि कोणीतरी या, एखादा खेळाडू आला तरी चालेल, कारण 12th मॅनचा आम्ही सन्मान करतो मेडल देऊन. तुमच्यापैकी कुणी या, एक नवीन संकल्पना. मॅच समरी आपण बघतायत. 42 केल्या होत्या वाकळणने आणि त्याचेच केल्यात खोणेने. वाकणमध्ये 13 धावांचं योगदान अजिंक्यने दिलं, पण हर्षद ठोंबरे लीडिंग स्कोरर राहिला तो खोणीसाठी. ते आपण जीत भोईरचा सन्मान करू आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण जाहीर करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच हर्षद ठोंबरे. विकेट एकूण घेतलेले आहेत 3 आणि बॅटिंग करताना 2 ओव्हरमध्ये फक्त 13 धावा दिल्यात. इकॉनॉमी आपण पाहिजे 7.5चा आणि बॅटिंग करताना 29 धावा 10 चेंडूत. यायचं आहे संघनायक हर्षद ठोंबरे मॅन ऑफ द मॅच. आणि त्यानंतर जीत भोईरलाही मी इन्व्हाइट करेन या ठिकाणी. जीत या. या उदेश या ठिकाणी आहेत. उदेशला आपण सन्मानित करूया, कारण 12th मॅनला आपण सन्मानित करतोय. 12th मॅन नाही आहेत वाकळांचे, त्यामुळे उदेश या ठिकाणी आले. समीर माफ करा. तर जीत भोईर प्लीज या, आयोजकांचा आग्रह आहे. तर सन्मान आपण करणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच आपण देऊया या ठिकाणी हर्षद ठोंबरे. अष्टपैलू कामगिरी. आणि किरण म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. किरण, तुला चेरादेव क्रिकेट संघ सागावच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. पुढील वाढदिवसासाठी शुभेच्छा. आणि त्याचबरोबर शुभेच्छा आम्ही केतन म्हात्रेलाही देतोय. याची खरं तर निवड झालेली आहे. 26,40,000 एवढी मोठी अमाऊंट देऊन चेन्नई संघासाठी पुन्हा एकदा खेळताना दिसेल तुम्हाला.
चेन्नई सिंगम्स. इन ॲक्शनमध्ये तुम्हाला केतन दिसेल. जीत कुठे गेले? चला फिल्डिंगला उतरा. मोठी देसाई. चेंडू द्या. बालच्या या ठिकाणी बॅटिंग आहे. तर या मोठी देसाई मैदानावरती उतरा प्लीज. 2 धावांची पॅनल्टी मोठी देसाईला लागलेली, कारण टॉससाठी उपस्थित राहिले नाही कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये, त्याच कारणास्तव ही पॅनल्टी त्यांना लागलेली आहे. चला लवकर मोठी देसाई प्लीज कॉपरेट करा.